जय मित्रांनो, आम्ही आलो त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. बघूया का माझं मागित राहील. जय मित्रांनो, आम्ही आलो होतो आज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला. दुपारी 3 वाजेपासून आज लाईनीत उभं होतो आणि आता वाजले पावणे सात वाजले. 4 तास लाईनीत उभं राहिलो आणि 2 सेकंदात दाखवून दिला आम्हाला. पण ठीक आहे, त्याला जाऊ दे, दर्शन झालं. पाहू शकता मागं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे मस्त. हे पेशवा काळात बांधले गेलेलं मंदिर आहे. मंदिर अतिशय उत्कृष्टाचं काळ्या पाषाणापासून बांधलेलं मंदिर आहे. आज कळतंय UPSC MPSCचा अभ्यास करून तोटा तर काय होत नाही, फायदाच फायदा होत असतो. काय माहिती लोकांना का वाटतं तोटा होत असतो. मंदिराचं व्यवस्थापन पण खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी. म्हणजे काही अडचण होत नाही. दर्शनाला येत असतो तेव्हा गर्दी जाणवत नाही. जास्त आहे गर्दी पण जाणवत नाही. ज्या प्रकारे त्यांनी नियोजन केलं ते नियोजन खूप सुंदर केलं त्यांनी. निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी हे मंदिर, त्र्यंबकेश्वराचं मंदिर. इथं जवळ वरती ब्रह्मगिरी पर्वत आहे, जिथं वरती भगवान शंकरांनी जटा पटल्याच्या निशाणी अजूनही आपल्याला बघायला मिळतात. वेळ भेटलाच तर आम्ही नक्कीच तिथं पण जाऊ. पण आता आम्हाला खूप उशीर झाला आहे, 7 वाजले संध्याकाळचे. त्याच्यामुळं आम्ही आज प्लॅन करून आलो होतो जायचं, पण मग उशीर खूपच झाला आहे. आम्ही प्लॅन नव्हतो करून. वरती जायचा प्लॅन होता, पण मग आमचा प्लॅनच नव्हता काही. आज बसलेलो होतो आम्ही आमच्या दरवेळेच्या रुटीनप्रमाणे. जिमवरून आलो, डाएट वगैरे घेतला, बसलो होतो मोबाईल चाळत. अचानक ठरलं त्र्यंबकेश्वरला जायचं. कंपनीला दांडी मारली, त्र्यंबकला आलो आहे, चाललं आहे आता त्र्यंबक पण झालं आहे. आता बघू परत. आता म्हटलं बाहेर काहीतरी फिरू मस्तपैकी अजून. आणि निसर्ग एक नंबर आहे इथला, एकदम असं तुम्हाला डोळ्यांना अतिशय सुंदर वाटेल. बघू शकता आजूबाजूने पूर्ण हिरवळ पसरली आहे. ढगांची शाल जी पांघरून दिली ना, एक नंबर. थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं आपल्या नाशिक जिल्ह्यात वसलेलं त्र्यंबकेश्वर, इथं दररोज अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. तुम्ही बघू शकता आज एकादशी होती, त्याच्यामुळं आम्हाला दर्शनासाठी 4 तास लागले. अजून पण गर्दी चाललीच आहे. गर्दी रो दाखव क्यूमध्ये बघू शकता तुम्ही. इकडं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, जे की लांबच लांब A4 जो की हॉल होता तिथून आम्ही चालुक्यामध्ये उभं होतो.